बघा आपण अशी मस्त बघा आंबाड्याची भाजी आणलेली आहे बघा. आणि आंबाड्याची भाजी बघा किती छान आहे. आणि बघा किती मस्त अशी हिरवीगार भाजी आहे. आपण चला असे नसते पानं तोडून घेणार आहे बघा. बघा गवत. आणि बघा आपण फक्त नुसतं गवत घेणार आहे बघा. गवत गवत म्हणजे असं आपण काढून घेणार. याच्यात गवत पण नुसते असे पानं बघा आपण तोडून घेणार आहे भाजीचे. तर चला आपण भाजी साफ करून घेऊया आता. तर बघा मी अशी मस्त पायाची भाजी आंबाड्याची भाजी बघा साफ करून घेतलेली. आणि बघा अशी असते बघा ती आंबाड्याची भाजी. तुम्हाला तर माहितीच असेल बघा कशी असते भाजी आहे बघा. आणि अशी मस्त मी सगळी पानं तोडून घेतलेली आहे भाजीचे बघा. अशी आणि चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. त्याला आपण धुवून घेऊया चाळणीमध्येच भाजी. म्हणजे मस्त अशी बघा किती छान आहे ती भाजी बनवण्यासाठी मी अशा मिरच्या घेतलेल्या आहेत बघा. एवढ्या मिरच्याच्या नंतर बघा असा लसूण घेतलेला आहे. तर त्याला आपण लसूण वाटून घेऊया बारीकमध्ये मस्त मिक्सरमध्ये. मस्त भाजी पण धुवून आणलेली आहे बघा किती खुललेली आहे भाजी. मस्त अशी धुवून आणलेली आपण भाजी. तर इथंच बघा मी पाणी ठेवलेलं आहे तापण्यासाठी. आणि आपण बघा पाण्यात टाकून घेऊया भाजी. छान पाणी असं उकळलेलं आहे बघा. तर बघा आपण पाण्यामध्ये भाजी टाकल्यावर बघा कशी झाली आहे ती बघा. हिरवी अशी मस्त अशी बघा भाजीचा कलर बघा कसा झालेला आहे पाण्यात टाकल्याबरोबर. आणि ही भाजी एकदम मस्त आहे बघा. अशी आंबट लागते खूप छान खाण्यासाठी आंबट भाजी. आणि एकदम मस्त आपल्या शरीरासाठी भाजी बरं का. रक्त वाढण्यासाठी त्या भाजीनं रक्त आणि खूपच म्हणजे अशी पौष्टिक आहे. तर बघा भाजीचा कलर एका मिनिटामध्ये कसा झालेला आहे हा. कारण भाजी खूप आंबट असते ना त्यामुळे त्याचा कलर लगेच चेंज झाला पाण्यात टाकल्याबरोबर. तर चला आता आपण पाण्यातून काढून घेऊया. मस्त पिळून घेऊया भाजी. आणि बघा या आंबट्याच्या भाजीचा किती कसा कलर झालेला आहे चेंज. आणि खूपच आंबट वास सुटलेला आहे बघा भाजीचा आंबूसचा. तर चला आपण पाण्यातून काढून घेऊया भाजी. आणि बघा मी आता गरम पाण्यातून थंड पाण्यामध्ये काढून घेतलेली आहे. त्याला आपण त्याच्यामध्ये असे मस्त पिळून घेऊया भाजी बघा. नंतर बघा मी कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि त्यामध्ये टाकले कांदा. आणि बघा भाजी अशी मी मस्त पिळून घेतलेली आहे. त्याला आपण आता सुट्टी करून घेऊ. एकदम चिकट भाजी बरं काही एकदम खाण्याला आंबूस आणि अशी मस्त पिळून घेतलेली आहे भाजी बघा. बघा मी सगळी भाजी अशी सुट्टी करून घेतलेली. तोपर्यंत आपला कांदा इकडे लाल होते. आणि बघा यामध्येच मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. म्हणजे मिठाने कांदा ब्राऊन होतोय त्यामुळे. कारण तांबटा नाही टाकलं त्यामुळे भाजी खूप आंबट असते ना त्यामुळे याच्यामध्ये मी काय तांबटा टाकलेलं नाही बरं का. फक्त कांदा आणि मिरची लसूणमध्ये आपण करणार आहे भाजी. तर बघा तर बघा कांदा परत ब्राऊन झालेले आहेत. आपण ही मिरची वाटलेली नाही मिरची बघा टाकून घेतलेली आहे. आणि मिरची टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा मस्त असे परतून घेणार आहे आपण. तर बघा आपण मिरची आणि कांदा छान असा मस्त आपण परतून घेतलेला आहे. तर त्याला आपण भाजी टाकून घेऊया मध्ये. तर हे बघा आपण भाजी सगळी टाकून घेऊया. तर बघा आंबाड्याची भाजी अशी मस्त मी तर टाकून घेतलेली आणि सगळी आपण आता मिक्स करून घेऊ. आणि बघा सगळं आपण असं मिक्स करून घेतलेली. आणि 5 मिनिटं आपण थोडीशी वाफेवर शिजून घेऊ म्हणजे सगळा मसाला लागेल भाजीला. तर बघा आपली आंबाड्याची भाजी कशी मस्त झालेली आहे.
भाजी आता मी मस्त मिक्स करून घेतलेली. नंतर बघा आपली आंबाड्याची भाजी किती भारी झालेली आहे. वास पण असा मस्त सुटलेला आहे आंबाड्याच्या भाजीचा, एकदम आंबट आंबूस वास सुटलेला आहे बघा. आणि पुन्हा एकदा आपण मस्त असं परतून घेऊया भाजी. बघा किती छान. आणि बाजरीच्या भाकरी बरोबर आपण मस्त अशी भाजी खाणार आहे बघा आंबाड्याची. तर चला आपण बाजरीच्या भाकरी म्हणून घेऊया. तर चला, कशी वाटली आपली साधी सिंपल रेसिपी आंबाड्याची भाजी, कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.